नक्कीच आज साहेबांनी जी हमी दिली ती हमी म्हणजे नाही, हमी म्हणून नाही, जे साहेबांचे नेहमीच काम तत्परतेनं असतं आणि कामाला साहेबांनी एकदा शब्द दिला तर साहेबांना शब्द द्यायला नंतर पत्र द्यायला नंतर असे 2-3 दिवस जात नाही. साहेबांनी आज शब्द दिला का संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी फार झालं तर सकाळपर्यंत काम चालू होत जातं. अशी साहेबांची कार्यकर्त्याची पद्धतीशी सर्वस्व सगळ्या पैठण तालुक्याला आणि आता छत्रपती संभाजीनगर पूर्ण जिल्ह्याला सुद्धा माहिती झाली. नक्कीच धनुष्यबाण छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हापासून साहेबांची खासदार लोकसभेमध्ये निवडून आली आणि मंत्री असताना किंवा पालकमंत्री असताना बापू आमदार झाल्यापासून सगळीकडे धनुष्यबाण झालं आहे. तसेच संजय शिरसाट साहेबांचे आशीर्वाद असतील किंवा संजनाताई असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप जयस्वाल साहेब असतील सगळ्यांनी शिवसेनाचा धनुष्यबाण हा नियमित जनतेने डोक्यावर उचलून धरलेला आहे व त्या शिवसेनेला मतदान करून भरघोस मतांनी निवडून दिलेले आहे. त्याच्यामुळं लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि आता पैठणला नुकत्याच झालेल्या नगर परिषदेची निवडणूक आपण बघितलेली किती चुरशीची नगर परिषद होती, परंतु भुमरे साहेबांच्या आणि विलास बापूंच्या आधिपत्याखाली अतिशय चांगल्या मताधिकांनी भूषण कावसंकर साहेबांना सर्व मतदार बंधूंनी नगर परिषदेवर निवडून दिलेली. मतदारांना एवढंच आम्ही आव्हान करू या मार्गात की धनुष्यबाणाला मतदान करून भरघोस मतांनी आम्हा सर्व उमेदवारांना निवडून द्या, जेणेकरून भुमरे साहेबांकडनं लोकसभेला साधारण खासदार साहेबांकडनं किंवा विधानसभेत आमदार साहेबांकडनं निधी आणणं आम्हाला सहज शक्य होईल. त्याच्यासाठी सर्वांना विनंती करतो की तुमच्यापर्यंत निधी पोहोचवण्यासाठी पोस्टमॅनचं म्हणून आम्हाला काम तुम्ही सोपवा, जेणेकरून आम्ही साहेबांचा निधी हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा